नमस्कार, मी सौ पद्मजा घाटगे. वेद ॲस्ट्रोमध्ये आपलं स्वागत आहे. मी रेकी मास्टर आहे आणि गेली 20 वर्ष मी ऑक्कल सायन्स आणि रेकी हिलिंगमध्ये काम करते आहे. आणि तुमच्या सगळ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे यासाठी. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद, मनापासून आभार. रेकीच्या माध्यमातून, आपल्या 7 चक्रांच्या माध्यमातून रेकीचं काम कसं चालतं हे आपण पाहत आहोत. ही सिरीज आपण पाहत आहोत. यापूर्वी आपण मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्राची माहिती पाहिली. आता आपण 3 नंबरचं चक्र पाहणार आहोत, मणिपूर चक्र. मणिपूर चक्रालाच आपण सोलर प्लेक्सेस असं सुद्धा म्हणतो. मणी म्हणजे आत्मा आणि पूर म्हणजे ऊर्जा. तर ऊर्जेचा पूर या चक्रातून होतो. म्हणजेच आपल्या शरीरातलं सगळ्यात मोठा एनर्जीचा फ्लो या मणिपूर चक्रातून होतो. आणि हे चक्र म्हणजे आपल्या शरीरातलं रिलायन्स सेंटर आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कारण इथूनच ऊर्जेच्या लहरी उत्पन्न होतात आणि ही ऊर्जा आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला पुरवली जाते. म्हणून मणिपूर चक्र इतकं महत्वाचं आहे. सूर्याची ताकद इथं आहे. हे चक्र अग्नितत्वाचं आहे, म्हणूनच याचा स्वामी किंवा ग्रह जो आहे तो सूर्य आहे. लहान मुलांमध्ये 8 ते 12 या वयोगटामध्ये हे चक्र डेव्हलप होत असतं पहा. आणि याच पिरियडमध्ये या मुलांचे डोळे सुद्धा खूप चमकदार असतात. आपल्या डोळ्यांची चमक ही मणिपूर चक्राशी संबंधित असते. मणिपूर चक्र तुमचं चांगलं असेल, बॅलन्स असेल तर तुमची दृष्टी खूप चांगली असते. आणि या 8 ते 12 या वयोगटामध्येच मुलांना कलर खूप अट्रॅक्ट करतात किंवा मुलं पेंटिंग, ड्रॉइंग खूप करतात किंवा त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी खूप येते या पिरियडमध्ये, कारण त्यांचं मणिपूर चक्र डेव्हलप होत असतं. आता मणिपूर चक्राचं देवता आहे विष्णू. याचा ग्रह आहे रवी किंवा सूर्य. याचा रंग आहे पिवळा आणि याचा मूल मंत्र किंवा बीज मंत्र आहे रम. इथला ऑर्गन लिव्हर आहे आणि याची ग्लँड जी आहे ती पॅन्क्रियास ग्लँड आहे. आता रम मंत्र आपण जेव्हा म्हणतो तर पूर्वीच्या काळी राम राम म्हटलं जायचं. राम म्हणण्याचा प्रघात होता. तर राम म्हटल्यानंतर आपल्या शरीरातली ऊर्जा वाढते, आपण एनर्जी जनरेट केली जाते, म्हणून राम राम म्हणण्याचा प्रघात होता. आपल्या मणिपूर चक्राशी संबंधित आपला इगो आहे. खरं तर इगो आपल्या 7ही चक्रांमध्ये आहे, पण तरी मणिपूर चक्र खूप इगोशी रिलेटेड आहे. आणि आपली विल पॉवर सुद्धा या मणिपूर चक्राशीच रिलेटेड असते. तर मणिपूर चक्र का चांगलं असायला हवं? कारण ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला आपल्या आत्म्याचा कारक असं म्हटलेलं आहे. तुमचं आरोग्य, तुमची प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी सगळ्या तुमच्या पत्रिकेमध्ये सूर्य चांगला असेल, त्याची पोझिशन चांगली असेल तर तुम्हाला सगळं हे मिळत असतं. म्हणून आपल्या मणिपूर चक्राचं बॅलन्स असणं खूप गरजेचं असतं. राम म्हणजे कोण? तर राम म्हणजे विष्णूचा अवतार आहे. विष्णू म्हणजे सूर्य, म्हणजेच सूर्यनारायण, म्हणून याचा स्वामी आहे तो सूर्यनारायण आहे. म्हणून रविवारी सूर्याची उपासना केली जाते. विष्णू सहस्त्रनामाचे पाठ केले जातात किंवा सूर्याला अर्घ्य दिलं जातं. त्याचं कारणच हे आहे की जेव्हा तुमचा सूर्य चांगला असेल, तुमचं मणिपूर चक्र चांगलं असेल, तेव्हाच तुमचं आरोग्य चांगलं असतं, तेव्हाच तुमचे स्किल्स चांगले असतात. पैसे कमावण्याचे जे स्किल आहेत ते सगळे स्किल मणिपूर चक्रामध्ये येतात. म्हणजे तुमचं नेम, फेम, पैसा, प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी आणि आरोग्य मणिपूर चक्राच्या अंमलाखाली आहे. म्हणून मणिपूर चक्र बॅलन्स असणं खूप गरजेचं असतं. जेव्हा मणिपूर चक्र इम्बॅलन्स असतं तेव्हा कुमार्गाने पैसे मिळवण्याची वृत्ती असते माणसाची. खूप मॅन्युप्युलेट करतं मणिपूर चक्र तुम्हाला. वाईट मार्गाला माणूस लागतो तेव्हा मणिपूर चक्र बिघडलेलं असतं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे दाऊद इब्राहिम. या फील्डमध्ये काम करणारे लोकांचं मणिपूर चक्र बिघडलेलं असतं. आणि या उलट जर तुमचं मणिपूर चक्र बॅलन्स असेल तर तुम्ही तुमचं करिअर, व्यवसाय, तुम्ही जे काही करत असाल ते तुमचं खूप चांगल्या पद्धतीनं वर्कआउट होत असतं. तुम्हाला इझिली नोकरी मिळेल. तुम्ही जो काही व्यवसाय करता त्याच्यामधून तुम्हाला चांगल्या मार्गाने पैसे येतील आणि त्या पैशाचा तुम्हाला उपभोग सुद्धा घेता येईल. यासाठी मणिपूर चक्र बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. रम मंत्राचं चॅन्टिंग आहे. मणिपूर चक्र बॅलन्स करण्यासाठी रम मंत्राचं चॅन्टिंग आणि रेकीच्या माध्यमातून मणिपूर चक्राला रेकी देऊन आपण हे चक्र बॅलन्स करू शकतो आणि आपल्याला ज्या काही हव्या आहेत त्या गोष्टी आपण मिळवू शकतो. धन्यवाद.